आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। लिव्ह इन पार्टनरला केले ठार, मृतदेह फेकला खंबाटकी घाटात, मुलाला सोडला आळंदीत। पुण्यातील भयंकर घटना। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह खंबाटकी घाटात टाकून दिला। इकडे वाकड पोलिसांकडे मिसिंगची तक्रार देणाऱ्या प्रियकरानं हा खून केल्याचं वाकड पोलिसांनी उघडकीस आणले। प्रेयसी सतत पैशाची मागणी करत तसेच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलंय। त्यानं 3 वर्षाच्या मुलालाही आळंदी इथं सोडून दिलं होतं। जयश्री विनय मोरे, वय वर्ष 27, राहणार ॲड्रेस फ्लॉवर मारुंजी हिंजवडी, असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत दिनेश पोपट ठोंबरे, वय वर्ष 32, राहणार बहूर पोलीस स्टेशन करुंज, तालुका मावळ, याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री मोरे या लग्नानंतर पतीबरोबर राहत नव्हत्या, तर हिंजवडीतील कंपनीत सुपरवायझर असलेल्या दिनेशचं पहिले लग्न झालं असून त्याला 2 मुलं आहेत। 5 वर्षापूर्वी दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली। त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। त्यांना 3 वर्षाचा मुलगा आहे। दरम्यान जयश्रीकडे आणखी एक मोबाईल असून तो नेहमी सायलेंटवर असल्याचं दिनेशला समजले। त्या मोबाईलबाबत विचारल्यावर दोघांमध्ये वाद झाला। जयश्री हिचा दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याचा दिनेशला संशय होता। त्यातून 24 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता भूमकर चौकातील जिंजर हॉटेलजवळ त्यांच्यात भांडणं झाली। तेव्हा दिनेश यानं गाडीतून हातोडा बाहेर काढून जयश्रीच्या डोक्यात मारून तिचा खून केला। यानंतर तिचा मृतदेह घेऊन तो कारनं खंबाटकी घाटात गेला। तिथं तो मृतदेह टाकून पुन्हा पुण्यात परत आला। हिंजवडी पोलिसांकडे जाऊन आपली पत्नी मिसिंग असल्याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला काही प्रश्न विचारल्याने तो तिथून बाहेर आला आणि 3 वर्षाच्या मुलाला त्यानं आळंदी इथं सोडून दिले। वाकड पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीच्या मिसिंगची तक्रार नोंदवली। आळंदी पोलिसांना मुलगा मिळाल्यानं त्यांनी त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल केले। त्याचवेळी खंबाटकी घाटात सापडलेल्या महिलेचा फोटो वाकडमधील जयश्री मोरे या मिसिंग असलेल्या महिलेशी जुळत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले। आळंदी इथं सापडलेला मुलगा दिनेश याचा असला तरी तो कागदोपत्री मुलाचा पिता नसल्यानं पोलिसांनी त्याचा ताबा दिनेशकडे दिला नाही। त्याचवेळी खंबाटकी घाटातील मृतदेहाची ओळख पटल्यानं वाकड पोलिसांनी आळंदीहून दिनेशला बोलावून घेतले। त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याला अटक केली। ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महानवार, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस उपनिरीक्षक भारत माने, बिभीषण कणेरकर, पोलीस अंमलदार चंदू गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लांतरे, कोणते खराडे यांनी केली आहे।